आणि यानंतरची बातमी आहे सुप्रीम कोर्टामधल्या एका सुनावणीची, ज्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, ज्याचा फैसला शुक्रवारी होईल। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 तारखेला 100वी जयंती आहे आणि नेमक्या त्याच दिवशी शिवसेना कुणाची हा फैसला सुप्रीम कोर्ट सुनावू शकतं। जर तसं झालं तर तो दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये कोरला जाईल। याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या 66 वर्षांच्या इतिहासात शिवसेना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात 15 वर्ष सत्तेत राहिली। दबावगट म्हणून सुरू झालेल्या चळवळीचं रूपांतर नंतर राजकीय पक्षात झालं। 1980च्या दशकात ठाण्यात पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर बसला। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आली। छगन भुजबळ हे शिवसेनेचे महापौर बनले। 1995ला युती सरकार सत्तेत आलं। मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले। 1999ला सेना भाजप सत्तेबाहेर गेले आणि मग थेट 15 वर्षांनी म्हणजे 2014 साली ते पुन्हा सत्तेत आले। 2019 पासून मात्र शिवसेनेची भूमिका बदलायला सुरुवात झाली, ज्याचं रूपांतर 2022 साली पक्षफुटीमध्ये झालं। प्रबोधनकार ठाकरेंच्या मार्गदर्शनात त्यांच्या मुलानं सुरू केलेल्या पक्षाचं भवितव्य आता सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे। काय घडू शकतं येत्या शुक्रवारी, बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, बाळ केशव ठाकरे समस्त महाराष्ट्रवासियांसाठी बाळासाहेब ठाकरे जवळपास 4.5 दशकं बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राचा राजकीय सारीपाट गाजवला। पण त्यांच्या निधनानंतर बरोबर 10 वर्षांनी शिवसेना फुटली। बाळासाहेब ठाकरेंचं ठाण्याचे शिलेदार आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। शिवसेना कुणाची हे प्रकरण साहजिकच कोर्टात गेलंय। नियतीचा खेळ असा की शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या 100व्या जन्मदिनीच सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटानं काय युक्तिवाद केला ते पाहूयात। मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे। आमदार खासदारांच्या संख्येवर पक्षाची मालकी ठरत नाही। शिंदेंचं कृत्य हे सर्वार्थानं बंडच आहे, त्याला अन्य कुठलाही अर्थ जोडू नये। प्रतोदाच्या सूचनेकडे कानाडोळा करणं बेकायदेशीर आहे। राज्यपालांनी विश्वास प्रस्ताव ठेवण्याचे आदेश देणं बेकायदा आहे। विश्वास प्रस्तावाचा आदेश देऊन राज्यपालांनी शिवसेनेत फूट पडल्याचं एका अर्थी मान्य केलंय। बंड केल्यावर शिंदे कुठल्या पक्षात गेले नाहीत, त्यामुळे शिंदेंसह सर्व बंडखोरांची आमदारकी रद्द करावी। 2016च्या नेबाप रेबिया केसमधील निर्णयाचा सुप्रीम कोर्टानं फेरविचार करावा। साहजिकच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं बरोबर या उलट युक्तिवाद केलाय। आम्ही शिवसेनेमध्ये बंड केलं नाही, आम्हीच खरी शिवसेना आहोत। अंतर्गत मतभेदामुळे हा प्रसंग घडला, आम्ही पक्ष सोडलेला नाही। आमदारकी रद्द करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांचा आहे। आमदारकीवर निर्वाळा देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही। विश्वास मत घ्या असं सांगण्याचा राज्यपालांना पूर्ण अधिकार आहे। उद्धव ठाकरेंकडे बहुमत नाही असं राज्यपालांना वाटलं, म्हणून त्यांनी विश्वास मत घेण्याचे आदेश दिले। अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना काढण्याबाबत नोटीस प्रलंबित असताना ते आमदारकी रद्द करण्याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत। शुक्रवारच्या सुनावणीत जर कोर्टाचा निर्णय आलाच तर पुढील 3 प्रमुख शक्यतांपैकी एक खरी ठरेल। शक्यता क्रमांक 1, शिंदे गटाची कृती बंड म्हणून घोषित होईल आणि मग पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे हस्तांतरित केलं जाईल। शक्यता क्रमांक 2, आम्हीच खरी शिवसेना हा शिंदेंचा दावा मान्य करत सत्ता स्थापना योग्य ठरवली जाईल। आणि शक्यता क्रमांक 3, शिवसेनेचं चिन्ह गोठवून 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे केस वर्ग केली जाईल। बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीमध्ये देखील अनेक नेते पक्ष सोडून गेले होते। नारायण राणे आणि खुद्द राज ठाकरे ही प्रमुख उदाहरणे आहेत। 1990 मध्ये छगन भुजबळ आणि काही आमदार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले, तेव्हा त्यांच्याबद्दल दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते पाहूयात। शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्याला काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावावं।
जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही? निवडून आल्यानं धडा शिकवणार की नाही जर आरामखोरी केली तर? एकनाथ शिंदेंच्या उठावानंतर महाराष्ट्रात 4 मोठ्या निवडणुका पार पडल्या. लोकसभा, विधानसभा, नगर परिषद आणि महापालिका या त्या 4 निवडणुका. यापैकी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंची कामगिरी उत्तम राहिली आहे. उठाव केल्याच्या 2 वर्षातच शिंदेंनी 57 आमदार निवडून आणले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंना केवळ 20 आमदारांवर समाधान मानावं लागलंय. पण कोर्टात जनमत हा निकष नसतो, तिथे कायद्याचे डावपेच खेळावे लागतात. त्यामुळे त्या 23 तारखेला बाळासाहेब ठाकरेंच्या 100व्या जन्मदिनी शिवसेना कुणाकडे जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.